वर्ल्ड ऑफ वुमन बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। या एपिसोड मध्ये आपण काही तळागाळातल्या महिलांच्या संघर्षाच्या स्टोरी ऐकणार आहोत। महाराष्ट्रातल्या महिलांच्या जिद्दीच्या, संघर्षाच्या आणि त्यातून त्यांनी स्वतःसाठी निर्माण केलेल्या यशस्वी वाटचालीच्या या प्रेरणादायी कथा तुम्हालाही ऐकून खूप छान वाटेल। चला तर मग नवराष्ट्राच्या स्त्री विश्वातल्या वर्ल्ड ऑफ वुमन म्हणजेच वाव या बुलेटिनला सुरुवात करूयात। त्याच्यासाठी काही लागलं तरी करीन, पण त्याला वाचवणार आहे। तर आता त्याला 8-9 वर्ष झाले। आता तो माझ्या घरी आहे, माझा पोरगा आहे, तो माझा होप आहे। बचत करा। तुम्हाला त्या बचतीपासून काय फायदे आहेत, त्या फायद्यातून आपण काय करणार आहे पुढे, हे सगळं त्यांना नीट समजून सांगितलं। महिलांसाठी चालवलेली ही संस्था असून गेली 54 वर्ष समाजातील महिलांसाठी काम करत आहे। म्हणजे क्रिएटिव्हिटी आपल्याला लाईफमध्ये सर्वाइव्ह करायला हेल्प करते। कोणती म्हणजे आर्ट फॉर्म असेल। माणूस आणि प्राणी यांच्यातल्या संघर्ष वाढत असताना संवेदनशीलतेचा समतोल साधणं आज खरंच खूप गरजेचं ठरतंय। संवेदनशीलता म्हटलं की आपल्या समाजात तसंही संवेदनशीलतेसोबत महिलेला जोडलं जातं, पण महिलांनी वेळोवेळी आपली संवेदनशीलता ही योग्य दिशेनंच अर्थपूर्ण दर्शवलेली आहे। असो, डॉग बाईटच्या घटनांमुळे भीती आणि तिरस्कार वाढतोय समाजामध्ये, पण हा खरोखरच योग्य मार्ग आहे का? याच प्रश्नांची उत्तरं शोधत गेल्या 21 वर्षांपासून काम करत आहेत शरण्या शेट्टी। प्राणी आणि माणूस यांच्यातलं नातं नेमकं कसं समजून घ्यायचं पाहूयात, त्यासाठी ही खास स्टोरी। माणूस आणि प्राण्यांमधला संघर्ष हा काही नवीन नाहीये। डॉग्स बाईटच्या अनेक घटना अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय आणि त्यामुळे प्राण्यांबद्दल एक प्रकारचा तिरस्कार समाजामध्ये निर्माण होतोय। ज्यांच्यासोबत या घटना होतात, अर्थात त्यांच्या वेदना आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, इतक्या तीव्र असतात। पण प्राण्यांचा तिरस्कार हाच त्यावरचा एकमात्र उपाय आहे का? गेल्या 21 वर्षांपासून याच प्रश्नाचं उत्तर देत शरण्या शेट्टी या प्राण्यांचं संरक्षण आणि मानवी वस्तीत प्राणी आणि मानवात होणारे संघर्ष याबाबत काम करत आहेत। प्राणीप्रेम हे मुळात मानवी हिताच्या विरोधात जाणारं नाहीये, तर भावनिक आणि वस्तुस्थिती या दोन्ही परिस्थितीचं समतोल साधणारं हे प्रेम आहे, असं शरण्या म्हणतात। प्राण्यांसाठी काम करण्याची जी प्रेरणा आहे, सुरुवात आहे, ती कशी झाली नेमकी? हे लहानपणापासून नेहमीच आवड होतं, म्हणजे मला सुरुवात करावं नाही वाटलं की लागलं ते, बस आपोआप झालं। ते फक्त आवड होती म्हणून मी 1-2 घेऊन आले। मग आयुष्यात काही डिसिजन्स असतात ना, की 1 किंवा 2 किंवा 10, जास्तीत जास्त 10, त्यानंतर आपल्याला ते डिसिजनचं युटर्न नसतं। जेव्हा ओटी रूम मध्ये पोहोचलो तर पाहिलं त्याचे पुढचे सगळे पाय जळाले, त्याचं डोकं जळालेलं, कान जळालेलं, तरी तो 2 हाडांवर चालत होता। बापरे। आणि इतकं अत्यंत दुःख आणि इतकं मॅगेट्स खात होते त्याला, अक्षरशः ब्लिडिंग होत होतं, कान अख्खं, ब्रेन त्याचा आतनं आम्हाला दिसत होता। म्हणजे ते क्षण मी कधीच विसरणार नाही। तेव्हा त्यांनी जे मला जसं पाहिला किंवा जसं त्यांनी मला बघून रिॲक्ट केलं, तेवढं दुःख होताना पण त्याच क्षणीला मला असं वाटलं की नाही, तो आता माझा आहे, मी त्याच्यासाठी काही लागलं तरी करीन, पण त्याला वाचवणार आहे। तर आता त्याला 8-9 वर्ष झाले। आता तो माझ्या घरी आहे, माझा पोरगा आहे, तो माझा होप आहे। तो वाव, ग्रेट। त्याचं नाव पण तुम्ही तसंच होप हे ठेवलेलं आहे की आयुष्यातला होप आहे तो। नाही, जगण्याचं जे इच्छा आहे ना, तुम्ही त्याच्याकडनं शिका। आता पण पुढचे 2 पाय नाहीये त्याला, तरी अख्खं वॉकला जातो। माझे दुसरे 2 डॉग्स आहेत, त्यांच्या बरोबर खेळतो, अगदी सुदृढ आहे, एकदम छान राहतो। वाव, ग्रेट। पुढचा प्रश्न आहे की रस्त्यावरचे कुत्रे किंवा ज्यांना काही आसरा नाहीये कुठे, असे जे रस्त्यावरचे कुत्रे वगैरे असतात, दुर्लक्षित प्राणी असतात, तर आपल्या आजूबाजूला आपण खूप बघितलेले आहेत, त्यातलेच काही चवताळतात आणि चावतात सुद्धा। कुत्रा, मांजर हे मुळात माणसाळलेले प्राणी आहेत। त्यांना प्रेम दिलं तर त्या बदल्यात ते स्वतःचं प्रेम, विश्वास, बांधिलकी, प्रामाणिकपणा, एकूण सगळं आयुष्यच माणसाच्या हातात सोपवतात। पण तरी कॉलनीमध्ये, वस्त्यांमध्ये विशेषतः कुत्र्यांचं वाढतं प्रमाण बघता मानव आणि प्राण्यांमधला संघर्ष आणखीनच तीव्र झालेला बघायला मिळाला आहे।
त्याबाबत सद्सद विवेक बुद्धीनं काय करता येईल याबद्दल सुद्धा शरण्या यांनी सांगितलंय. आणि डॉग्स आणि ह्युमन कॉन्फ्लिक्ट जे आहे ना ते नेहमीच राहणार आहे, कारण आपल्या 100 पैकी 80 लोकांना डॉग्स आवडत नाही. हो. मग ते लोक काही पण झालं, जर डॉग पुढे पण बसला, जसं आता होपचं स्टोरी सांगितलं, डॉग फक्त शांततेत पुढे पण बसलाय तर ते त्याला दगड मारतील, हड करून, म्हणजे आणि तुम्ही झोपात ना तुम्हाला कोणी दचकवून उठवला तर तुम्ही पण घाबरतात. हो. त्यानंतर रिॲक्शन तुमचं येतच. तर दॅट इज ऑल नॅचरल. जाताना आपणच पाहिलं किती केसेस होतात की लोक दगड मारून जातात, पाय मारून जातात. शाळेतले मुलं पण शाळेत येताना बाटल्या फिरवतात, बाटल्यांनी फटके मारतात. का करायचे? आणि लहानपणाचं माणसं पण एवढंच ब्लेम केला पाहिजे जेवढं डॉग्सला पण करतो. कारण मी हे सांगत नाही की माणूस चूक करत नाही, हे रिॲक्शन एक काहीतरी त्यांच्यावर घडलेला म्हणूनच येतो. बरोबर. मग हे सगळं कॉन्फ्लिक्ट आपल्याला कंट्रोल करण्यासाठी डॉग्स एबीसी प्रोग्राम एकच सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असायला पाहिजे. बाकी वॅक्सिनेशन हे करा ना, आणि एबीसी केल्याने शांत होतात. हे सगळं जे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहे ना ते खूप कंट्रोलमध्ये येईल. नक्कीच. जसं तुम्ही आता ना उल्लेख केलात उत्तर देताना की अनेक लहान मुलं बॉटल फेकून मारणार, दगड मारणार किंवा काडी मारणार डॉग्सला वगैरे, जे स्ट्रे डॉग्स असतात स्पेशली, आणि त्यामुळे ते डॉग्स आणखी चवताळतात, थोडं रागवतात आणि त्यामुळे ते भुंकतात आणि काही डॉग्स हल्लाही करतात. बरोबर. तर तुम्हाला वाटतं का की पॅरेंट्सचा रोल यामध्ये कुठेतरी खूप महत्त्वाचा आहे? पॅरेंट्सचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावर. कारण मला कुठेतरी जाऊन असं वाटतं ना की आपण लहानपणापासून मुलांना कसं मोठं करतो, ते आपल्याला बघतात. बरेच लोक घरी कुत्रा किंवा मांजर हे त्या घरातल्या लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणतात, किंवा बाहेर खेळताना सुद्धा लहान मुलं परिसरातल्या कुत्रे मांजरांच्या मागे धावणं, त्यांना दगड मारणं, त्यांच्या खोड्या काढणं असं करतात. त्यामुळे कुत्रे मांजर शेवटी प्राणीच, त्यांना डिवचाल तर तेही हल्ला करू शकतात. तेव्हा पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवून आपल्या मुलांनाही प्राण्यांपासून किती अंतर ठेवावं किंवा प्राण्यांशी कसं वागावं हे समजावणं सुद्धा गरजेचं असतं. काय शिकलंय ह्यांनी? मारायचं. मग ह्याला शिकवलं कोणी? आईने. आईने. आई जेव्हा चूक करतो, जेव्हा मुलं चूक करतात, आपण जर शाळेत जाऊन भांडून आला मुलगा तर आपण रागवतो. जेव्हा प्राणीवर हात उचलून येतात किंवा त्यांना हानी करून येतात तेव्हा पॅरेंट्स का घरी आल्यावर रागवत नाही? 100 पैकी मी सांगेन की ऑलमोस्ट 5 to 6% पॅरेंट्स असतील जे खरंच रागवतात. बाकी एक तर मुलं पण सांगत नाही. स्कूल आणि पॅरेंट्स जबाबदारी उचलायला पाहिजे. मीन्स ते जे प्रेम आहे ना लहानपणापासूनच वाढायला पाहिजे. माझं हे नाहीये की कुत्र्यांना मांजरींना हक करा, खेळा, त्यांना हे करा. त्यांना जगू द्या, त्यांना मारू नका, त्यांना हर्ट करू नका. जसं आहे त्यांना जगू द्या ना. नक्कीच. ते पण आपल्याला काय हे करत नाही. बरोबर. प्राण्यांच्या क्रूरतेबाबत अनेक कायदे आहेत खरं तर भारतामध्ये, पण ग्राउंड लेवलला ते किती वर्क करतात हे आपण सगळेच बघतो. पोलिसांकडे गेलं की अनेक वेळा लाईटली घेतलं जातं खूप, बरोबर की एवढंच आहे तर साधारण, म्हणजे एक उत्तर तर कॉमन ठरलेलं आहे की एवढंच आहे तर तुम्ही घरात बांधा स्ट्रे डॉग किंवा घरी घेऊन जा ना कुत्र मांजरी काही पण असेल तरी. तर या तक्रारीला खूप लाईटली घेतलं जातं. अशा वेळी सामान्य माणसांनी काय करायला हवं? नाही, माझं हे आहे, पोलीस खूप लाईटली घेत. कोणताही पाळीव प्राणी घरी आणणं म्हणजे आपण एखाद्या जीवाला आपल्या फॅमिलीमध्ये सामील करून घेत असतो. त्यामुळे त्या प्राण्याचं वॅक्सिनेशन, त्या प्राण्याची स्वच्छता, त्यांचं खाणं पिणं, मुळात त्यांना वेळ देणं हे आपल्याला शक्य आहे का याचा परिपूर्ण विचारच अनेक जण करत नाहीत. काही जण प्रतिष्ठेचा भाग म्हणून, तर काही जण घरात लहान मुलांच्या करमणुकीचा भाग म्हणून घरात कुत्रा आणि मांजर पाळतात. अशा परिस्थितीत आपण एका मुक्या जीवाचे हाल तर करत नाही आहोत ना याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जर अडॉप्ट करताय तर यू हॅव टू अंडरस्टँड की इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द नेक्स्ट 16 years मिनिमम. जर तुम्हाला असं वाटतंय की, आणि खूप लोक येतात त्याच्या कोविडच्या टायमाला खूप अडॉप्ट केले लोकांनी, पण कोविड संपलं, ओपन केला, हमने कोविड के टाइम पे लाया था. तर तुम्हाला तेव्हा माहित नव्हता की कोविड आयुष्यभर राहणार होता तुमच्या. ते चुकीचं आहे. आपण ते प्राणीवर अत्याचार करतोय. आपण आपल्या घरातलं बाळ किंवा आपले आई वडील किंवा कोणी पण आपले मोठे झाल्यावर सोडत नाही ना. मग ह्यांना का सोडतो? कारण फक्त ते कंप्लेन करत नाही म्हणून मला असं मी नेहमी मला जे पण कंप्लेन येतात किंवा अडॉप्शनसाठी येतात, मी त्यांना फक्त एकच विचारते की तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना ते त्रास देतात, हे करतात म्हणून सोडाल का? नाही.
आई वडिलांना सोडलंय का तुम्ही? नाही. मग ह्यांना का सोडताय? कारण आई वडील आपल्या मुलांना भरपूर जग आहे, त्यांना भरपूर काही ऑप्शन्स आहेत. प्राण्यांसाठी आपणच त्यांचं जग आहे. आपण त्यांना अडॉप्ट केल्यावर त्यांना आपल्याशिवाय काहीच माहित नाही. बरोबर. इतके वर्ष तुम्ही प्राण्यांसाठी काम केलंय, तुमच्यात काही बदल तुम्हाला जाणवलेत का? बदल मी ना एक सांगू का, खरंच मी प्राण्यांकडनं ना पेशन्स आणि फॉरगिव्ह खूप शिकलीये. शरण्या यांनी गेल्या 21 वर्षात नाशिक, पुणे, दिल्ली यासोबतच देशभर ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम केलंय. वेगवेगळ्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्या झटल्या. त्या सांगतात की मी प्राण्यांकडून संयम शिकले. आता हेच बघा ना, घरातल्या कुत्र्या किंवा मांजरीवर आपण कितीही रागावलो, चिडलो तरी पुढच्या क्षणाला ते शेपूट हलवत आपल्या पायाशी खेळत येतात. आपण बाहेर गेलो तर घरात दिवसभर आपली वाट बघत बसतात. हे प्रेम, हा संयम आणि हे समर्पण शरण्या यांच्या कामातही आलं आहे. सोलापुरातली मिल बंद पडली आणि हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळलं. पण याच संकटातून महिलांनी उभी केली आत्मनिर्भरतेची नवी वाट. केवळ 1 रुपयाच्या बचतीतून सुरू झालेला तेजस्विनी समूह आज 20 लाखांची उलाढाल करत आहे. महिलांच्या जिद्दीचा आणि स्वाभिमानाचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. सोलापूरचे आमचे प्रतिनिधी विशाल भांगे यांनी केलेली ही स्पेशल स्टोरी. सोलापुरातली लक्ष्मी विष्णू मिल, हजारो हातांना काम देणारी मिल बंद पडली आणि अनेक कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढावलं होतं. विशेषतः महिलांच्या हाताला काम नसल्यानं घर चालवणं कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत सोलापुरातला तेजस्विनी महिला उद्योग समूह हा महिलांसाठी आशेचा किरण ठरलाय. 20 वर्षांपूर्वी केवळ 1 रुपयांच्या बचतीतून सुरू झालेल्या या बचत गटानं आज तब्बल 20 लाखांची वार्षिक उलाढाल केली आहे. या समूहाच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना एकत्र करून त्यांना विविध घरगुती उद्योग उभारण्यास प्रोत्साहन देण्यात आलंय. पापड, झाडू, खराटा, लग्नासाठी रुखवत साहित्य, मातीच्या मूर्ती, लाकडी बैलगाडी, राखी, कडक भाकरी, शेंगा चटणी यांसारख्या विविध वस्तूंचं उत्पादन करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचं काम या समूहाकडून केलं जातं. त्यामुळे महिलांना घर बसल्या रोजगार उपलब्ध झालाय. तेव्हा महिलांनी रोज 1 रुपया साठवून महिना 30 रुपयाची भरत होती. त्यावेळेला त्यांच्या म्हणजे जमलेल्या पैशात त्यांच्यामध्येच व्यवहार करायला शिकवलं आम्ही. बाहेर 10-15 व्याज जाण्यापेक्षा आपल्यात व्यवहार करा. 1.5% आपण व्यवहार केला. त्यातून मुलींचं शिक्षण झालं, मुलींचं शिक्षण केलं, लग्न केले, ऑपरेशन झाली. असे वेगवेगळे त्यांना समस्या निघून गेल्या त्यांच्या त्या बचत गटात. नंतर खूपच वाढलं आमचं. त्यावेळेला मात्र सामुदायिक असे व्यवसाय चालू केले आम्ही. या व्यवसायामध्ये असं झालं की कोणाला कुठलं आवडेल, कुठल्या गटाला कुठलं करायचं आहे हे त्यांना ठरवून आम्ही ह्याला प्रशिक्षण दिलं. ह्या बचतीच्या पैशातून ते सगळे आपले बायका, आमच्या महिला, कारण मिल बंद पडल्यापासून एवढं बेकार झालेलं होतं, विचारूच नका. आजारी पडलाय तर त्याला औषधाला पैसे नव्हते, वारले तर त्याला मातीला पैसे नव्हते. आज त्यापर्यंत ह्या लोकांची आपदा झालेली आहे. तर आता सगळं व्यवस्थित झालं या बचत गटाच्या व्यवसाय काढल्यापासून. बचत गटातून केलेल्या बचतीमुळे तेजस्विनी महिला उद्योगातल्या अनेक महिलांनी संसार उभा केला. त्यांच्या मुलामुलींना उच्च शिक्षण त्या देऊ शकल्या. मिल बंद झाल्यानंतर पुरुषांचं काम बंद झालं होतं. बचत गटाच्या माध्यमातूनच महिलांनी संसार सांभाळला. अनेक महिलांनीही या उपक्रमातून स्वतःच्या पायावर उभं राहत कुटुंबाला आर्थिक हातभार लावलाय. बचत गट हे आम्हाला काय महिलांना माहित नव्हतं. भाऊ नगरसेवक नवीन झाले त्यावेळेस मग वडापूर गाव आहे, तिथं बचत गट नवीन चालू केलेला होता. मग भाऊला कोणी तर माहिती साहेबांनी दिली महापालिकेमधून की असं नवीन बचत गट भाऊ चालू केले, तुमच्या एरियामध्ये लक्ष्मी विष्णू बंद पडलेले आहे, तुम्ही बचत गट काढता का? मग भाऊनी होकार दिला आणि आम्हा महिलांना गोळा केले आणि महिला प्रत्येक 10 महिलाचा एक गट केला आणि भाऊनी सांगितले प्रत्येकाने महिन्याला 1 रुपयाप्रमाणे तुम्ही 30 महिन्याचे 30 रुपये गोळा करा आणि बचत गटाची सुरुवात करा म्हणून सांगितलं. मग महाराष्ट्र बँकेचा आम्ही पासबुक काढले, प्रत्येकाने बचत भरायला सुरुवात केली. त्यातून आम्ही मंगल भांडार काढलं होतं. मंगल भांडाराचं बी चांगलं सीझन चालू होतं, पण आता समजा ते ऑनलाईन निघाल्यामुळे आमचं मंगल भांडार जरा ह्याच्यामध्ये गेलेला आहे.
त्याच्यामुळे आम्ही आता हे बैलगाड्या ह्याच्यामध्येच आहोत. नंतर 1 रुपयापासून आता आम्ही महिन्याला 100 रुपये बचत करतो. त्या बचतीतून 2% व्याजाने एकमेका महिला सणीला आधार म्हणून एकमेकी वाटप करतात. तेव्हाची परिस्थिती म्हणजे एकदमच बेकार होती. म्हणजे आमच्या घरात संपूर्ण चाळीतच आमच्या असं कोण आलं नाही की मेल बंद पडले की तुम्ही काय करता काय खाता असं कोणीच विचारलेलं नाही. इन्कम पहिलं किती म्हणजे मेल बंद पडल्यापासून काय नव्हतंच ना. मग आता हे बचत गटामधून भाऊ का म्हणजे खिचडी वाटप हे होतं ना, त्याच्यामध्ये बी आम्ही कामाला होतो तर त्यांनी महिन्याला आम्हाला 3,000-4,000 देत होते पहिले. मग आता 5,000 केले. त्यातून आमचं घर खर्च भागते. मुलांचे शिक्षण झाले, MA झालंय मुलगा एक अजून म्हणजे 12वी झालेला आहे. त्याच्यामुळं शिक्षण झालंय समजा व्यवस्थित आहे आणि प्रत्येक गरीबाचा संसार चालतंय. मी इथं लग्न झाल्यापासून आलेले आहे. माझे सासरे मिलमध्ये कामाला होते आणि मग माझा नवरा पण होते थोडे दिवस. मग नंतर मिल बंद पडल्यामुळे त्यांनी बाहेर जाऊ लागले, मजुरी करू लागले आणि मग त्यांच्यावर घर भागत नव्हतं. मला 3 मुली आहेत, छोटे छोटे होते तेव्हा, आता मोठे झाले, लग्न झालं. बचत गटामार्फत मी इथं काम करू लागले, मला पैसा मिळू लागला. म्हणजे लेकरांचे शिक्षण झालं, लग्न झाले, आता मी सुखी आहे या बचत गटामुळे. मी स्वतः कष्ट करू लागले बचत गटामध्ये. उद्योग सुरू झाल्यापासून काम करू लागले, मग पैसा मिळू लागला. लेकरांचं शिक्षण केले. 2 माझ्या मुली इंजिनियर आहेत आणि एक चांगले जॉब करते आणि दोघींचं आता लग्न करून मी सुखी आहे. तेजस्विनी महिला उद्योग समूह हा सोलापुरातल्या महिलांसाठी केवळ उद्योगाचा नाही तर आत्मनिर्भरतेचा आणि सन्मानानं जगण्याचा मार्ग ठरत आहे. आयुष्यात संकट आलं की अनेक महिलांच्या आयुष्यातली साथ तुटते, पण काही हात त्यांना पुन्हा उभं करतात. सांगलीत गेल्या 55 वर्षांपासून महिलांसाठी आशेचा आधार ठरत आहे भगिनी निवेदिता प्रतिष्ठान. अनाथ, अन्यायग्रस्त आणि संकटात सापडलेल्या महिलांना इथं मिळतो नव्या आयुष्याचा मार्ग. संघर्षातून स्वाभिमानाकडे नेणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासाची ही खास गोष्ट केली आहे आमचे प्रतिनिधी मोहन राजमाने यांनी. बघूयात. या संस्थेची स्थापना 1970 साली डॉक्टर कुसुमताई घाणेकर, कमलताई जोग, मथुताई करमरकर आणि त्यांच्या सहकार्यांनी केली. महिलांसाठी चालवलेली ही संस्था असून गेली 54 वर्ष समाजातील महिलांसाठी काम करत आहे. सध्या या संस्थेमार्फत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह चालवलं जातं. समुपदेशन करून महिलांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवल्या जातात. कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र या सेंटरमध्ये. शहर पोलीस स्टेशन इथं महिला व समुपदेशन केंद्र म्हणून चालवलं जातं. यशवंतनगर इथे एक पालक किंवा अनाथ असणाऱ्या मुलींच्यासाठी बालसदन ही योजना चालवली जाते. नंतर समाजामध्ये ज्या महिला असतात, पीडित असतात, अन्यायग्रस्त असतात, परित्यक्ता असतात, कुमारी माता असतात, अशा महिला मुलींसाठी शक्ती सदन ही योजना सांगली जिल्ह्यातली एकमेव ही संस्था आहे. संस्थेत जर पूर्ण अनाथ मुली असेल तर त्या मुलीच्या विवाहाची सुद्धा जबाबदारी ही संस्था घेते. मग त्या पुढील मुलाकडचे सगळंच पाहणं असेल किंवा एक माहेरपण म्हणून संस्था आपलं त्या मुलीच्या दृष्टीने सगळं काम करते. शिवाय आपण मुलींचा माहेर मेळावा असेल किंवा त्यांची एक पुनर्भेट म्हणून वर्षातून एकदा आपण जूनमध्ये तो कार्यक्रम ठेवतो. त्यावेळी सर्व संस्थेतल्या मुली महिला एकत्र येतात आणि त्यांना एक माहेरपण देण्याचं काम सुद्धा संस्था आपल्या इथे करते. रिंकू श्रीनिवास पाटील, मी भगिनी निवेदिता प्रतिष्ठान शक्ती सदन इथेच राहते. मला संस्थेनं ओटी टेक्निशियनचा कोर्स करण्याचा संस्थेमार्फतच मला संधी मिळाली संस्थेतच कोर्स करण्यासाठी. त्या कोर्समार्फत आम्हाला मेडिकल फील्डमध्ये जाण्याची पहिली पायरी म्हणजे 10वी पास. आता कोणत्याही कोर्सला 12वी नंतर ॲडमिशन असते. 10th पासवर बेसिक गोष्टींवर माणसाला मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन भेटण्यासाठी हा कोर्स खरंच फायदेशीर आहे इन फ्युचरसाठी सुद्धा, पुढच्या एज्युकेशनसाठी.
भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या मार्फत HIV ग्रस्त मुलींसाठी सुद्धा महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्य अनुदानित बालगृह उभारण्यात आलंय. या मुलींच्या राहण्या खाण्यासह त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सदर संस्था आणि महिला आणि बालविकास विभाग तसंच देणगीदार दानशूर व्यक्ती यांच्याकडून सुद्धा पार पाडली जाते. सांगलीतल्या शासकीय रुग्णालयामार्फत त्यांच्यावर उपचारही केले जातात. तसंच भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संस्थेमार्फत सांगलीतल्या शहर पोलीस ठाण्यामध्ये महिला समुपदेशन केंद्र सुद्धा चालवलं जातं. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक या सर्वच स्तरावर महिलांनी धाडसानं उभं राहावं यासाठी गेल्या 55 वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. JNMच्या कोर्ससाठी पाठवलेलं आहे, तर त्या अगदी व्यवस्थितरित्या तिथं कोर्स करत आहेत. तर असं महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी इथं प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर त्यांची मुलं असतील तर त्यांना एज्युकेशन दिलं जातं. अशा वेगवेगळ्या स्तरावरून महिलांचं पुनर्वसन केलं जातं. 2002 पासून आत्तापर्यंत जवळजवळ 1688 महिलांनी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि तेवढ्या महिलांचं पुनर्वसन अगदी चांगल्या पद्धतीनं संस्थेनं केलेलं आहे. त्याचबरोबर या महिलांना समुपदेशन असेल, कायदेशीर मदत असेल किंवा त्यांचं आरोग्याचे काही इश्यू असतील तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांना आपण सर्व्हिस दिलेल्या आहेत. त्यांचं 24 तासच मेडिकल करणं गरजेचं असतं. तर आल्यानंतर त्या महिलेचं प्रथमतः मेडिकल केलं जातं. त्यानंतर तिचा नेमका काय प्रॉब्लेम आहे याच्यावरती तिची मानसिक स्थिती सुधारून तिला आधार दिला जातो आणि शिवाय तिला समुपदेशनातून कुटुंबामध्ये पॅचअप करण्यासाठी प्रयत्न राहतो. तर यामध्ये तिला प्रथम कुटुंब मिळवून देण्याचा आमचं मानस असतो. तर बऱ्याच वेळेला महिलांना आम्ही कुटुंबामध्ये पॅचअप केलेलं आहे, त्यांचं समुपदेशन ठेवलेलं आहे, त्यांना वेळोवेळी फॉलोअप ठेवलेला आहे. तर अशा आता सध्या आमच्याकडं बेसिक टेलरिंग, मेहंदी, पार्लर, आरी वर्क असे वेगवेगळे कोर्सेस आम्ही तिला देतोय. शिवाय कॉम्प्युटर कोर्स असतील, OT असेल, नर्सिंग असेल, असे वेगवेगळे कोर्सेस देऊन तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम संस्था करते आणि हे सर्व विनामूल्य पूर्णपणे मोफत आहे आणि पूर्ण सुरक्षा आहे. त्यामुळे महिलेला कोणत्याही प्रकारची भीती इथं बाळगायचं काम नाहीये. जिथं आयुष्यानं साथ सोडली तिथं भगिनी निवेदिता प्रतिष्ठान आधार बनलं. अडचणींनी खचलेल्या महिलांना स्वाभिमानानं जगायला शिकवणं हेच भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचं खरं बळ आहे. संघर्षातून उभं राहण्याची ताकद देत ही संस्था अनेक महिलांच्या आयुष्यांना नवी दिशा देत आहे. शारीरिक मर्यादा असल्या तरी सुद्धा एखाद्या महिलेनं ठरवलं तर स्वप्नांना कधीच मर्यादा नसतात. नागपूरच्या प्रांजल सांभारेनं जिद्द आणि कलेच्या जोरावर आयुष्याला अशीच एक नवी दिशा दिली आहे. दिव्यांगत्वावर मात करत चित्रकलेतून स्वतःचा व्यवसाय तिनं उभा केला. संघर्षातून रंगवलेलं यशाचं हे प्रेरणादायी चित्र स्टोरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलंय माझी सहकारी रश्मी खेडीकर हिने. पाहूयात ही खास स्टोरी. शारीरिक मर्यादा असल्या तरी स्वप्नांना मर्यादा नसतात. ही गोष्ट आहे 25 वर्षीय प्रांजल सांभारे हिची. नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातल्या उकळी या गावात राहणारी प्रांजल जन्मताच पायानं दिव्यांग. आयुष्यानं सतत आव्हानं दिली. त्यातच कोरोनाच्या काळात न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर या गंभीर आजाराचं निदान झालं, ज्यामुळे शरीर हळूहळू कमजोर होत जातं. पण तरीही तिची जिद्द कायम राहिली. माझं नाव प्रांजल राजेंद्र सांभारे आहे. मी पेंटिंगची जर्नी माझी 2-3 वर्षाआधी सुरू झाली. कोरोनानंतर मी कोरोनामध्ये मधात करत होती आणि 3 वर्षाआधी मी पुन्हा कंटिन्युअसली करत आहे. पेंटिंगची आवड तर मला लहानपणापासूनच आहे. मी पेंटिंग शिकली नाही, मला आवड होती म्हणून मी त्याच्यातच मग माझ्या स्किल डेव्हलप करत गेली हळूहळू. संघर्ष म्हणजे असं काही नाही. जेव्हा मला कळलं की मला न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफी आहे, त्यानंतर मी डिसाईड केलं की जितक्या वेळ मी बसू शकते तितक्या वेळ मी काही असं करील जे मला आवडतं. तर मग मी पेंटिंग चूज केलं, कारण की मला पेंटिंग नेहमी आवडत होती. पण जनरली आपला फोकस पेंटिंगकडे कमी असतो आणि एज्युकेशनकडे जास्त असतं. मी तेच परस्यू करत होती. पण जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी डिसाईड केलं की पेंटिंगच मी समोर परस्यू करणार. अडचणींना न जुमानता प्रांजलनं शिक्षण पूर्ण करत BA ची पदवी मिळवली. पण तिचं खरं स्वप्न होतं कलेतून स्वतःचं स्थान निर्माण करण्याचं. हातात ब्रश घेताच तिच्या कॅनव्हासवर उमटू लागले रंग आणि भावनाही. छंद म्हणून सुरू झालेली चित्रकला आज तिच्या आयुष्याचा आधार ठरली आहे.
आणि याच कलेचं व्यवसायात सुद्धा रूपांतर तिनं केलंय. पेंटिंगचा बिझनेस तर खूप सुरू आहे, म्हणजे खूप छान सुरू आहे. लोक आर्टला खूप अप्रिशिएट करतात आणि मोस्टली लोकांना ओरिजिनल पेंटिंग घ्यायला पण आवडतात, तर सेल पण खूप छान सुरू आहे. संघर्ष म्हणजे सर्वांचे संघर्ष वेगवेगळे असतात, सर्वांच्याच जीवनात संघर्ष छोटे मोठे, आणि ते म्हणजे आपले संघर्ष आपल्याला माहीत असतात आणि ते कसे म्हणजे ओव्हरकम करायचे त्याचं उत्तर पण आपल्या स्वतःजवळ असतं. ते फाइंड आउट करायचं आणि सामोरं जायचं. आज तिच्या पेंटिंग्सना नागरिकांकडून मोठी पसंती मिळतीये, ज्यातून केवळ कला नाही तर आत्मविश्वास सुद्धा प्रांजलनं मिळवलाय. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद तिनं सिद्ध केलीये. तिची ही जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतीये. मला लँडस्केप काढायला खूप आवडतं, नैसर्गिक चित्र, आणि मोस्टली त्या माझ्या बेस्ट सेलर्स. तेच की म्हणजे मी आधी तो कधी 3-4 महिने जॉब केली, कॉम्पिटिटिव्हसाठी पण प्रिपरेशन केली, पण तोच बसण्याचा त्रास होत होता. म्हणून मी असं डिसाईड केलं की जितक्या वेळ बसू शकते तितक्या वेळ जे आवडते तेच करायचं, म्हणजे रिग्रेट नाही राहत. ते पुढचं तेच आर्टमध्ये डिफरंट मीडियम ट्राय करील आणि हेच पॉसिबल. हेच की आपली हॉबी असेल किंवा आर्ट आवडत असेल तर ते कंटिन्यू करत राहा, असं नाही की बिझनेस म्हणूनच. पण म्हणजे क्रिएटिव्हिटी आपल्याला लाईफमध्ये सर्वाईव्ह करायला हेल्प करते. कोणती म्हणजे आर्ट फॉर्म असेल, बीट म्युझिक, पोएट्री और आर्ट और पेंटिंग. आज प्रांजल सांभारे ही फक्त कलाकार नाही तर जिद्दीचं एक प्रतीक आहे. तिची कहाणी सांगते की अडचणी येतातच, पण त्यावर मात करणं आपल्या हातात असतं. दिव्यांगत्व असलं तरी स्वप्न कधीच अपुरे ठेवायचे नसतात आणि जिथं जिद्द असते तिथं यशाचे रंग नक्कीच उमटतात. तर आजच्या वाव म्हणजेच वर्ल्ड ऑफ वुमनच्या या प्रवासातल्या स्टोरी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. या बुलेटिन बद्दल तुमचेही काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या भागात सुद्धा महिलांच्या अशा काही प्रेरणादायक गोष्टी असतील तर त्याही तुम्ही शेअर करू शकता. भेटूयात पुढच्या आठवड्यात नवीन महिलांच्या स्टोरीसह.